भगवान बुद्धांची अमरवाणी, धम्मपद, दार्शनिक तात्विक विचारांचा समन्वय. यमक वग्गो धम्मपद क्रमांक 15 व 16, धम्मपद क्रमांक 17 व 18, धम्मपद क्रमांक 19 व 20. ईद सोचती पेच सोचती पापकारी उभयत सोचती सो सोचती सो विहयती दिसवा कम्मिके लिठमत्तनो. पाप करणारा या लोकी शोक करतो, निरंतर शोक करतो, उभय लोकी शोक करतो. आपले मलिन कर्म पाहून तो शोक करतो, आघात पावतो. ईद मोदती पेच मोदती तत्प्रियं उभयत मोदती सो मोदती सोपमोदती दिसवा कम्म विशुद्धी मुत्तनो. ज्याने पुण्य केले आहे तो या लोकी आनंद पावतो, निरंतर आनंद पावतो, उभय लोकी आनंद पावतो. तो आपले विशुद्ध कर्म पाहून मुदित होतो, प्रमोदित होतो. ईद तप्पती पेच तप्पती पापकारी उभयत तप्पती पापंग ते कत्तं ती तप्पती भियो तप्पती दुगतिंग गत्तो. ज्याने पाप केले आहे तो या लोकी ताप पावतो, सतत ताप पावतो, उभय लोकी ताप पावतो. मी पाप केले म्हणून तो ताप पावतो, दुर्गतीला जाऊन तो आणखी ताप पावतो. ईद नंदती पेच नंदती कत्पुण्य उभयत नंदती पुण्यमे कत्तंग ती नंदती भियो नंदती सुगतिंग गत्तो. ज्याने पुण्य केले आहे तो या लोकी आनंद पावतो, परलोकी आनंद पावतो, उभय लोकी आनंद पावतो. मी पुण्य केले आहे म्हणून तो आनंद पावतो, सुगतीला जाऊन तो आणखी आनंद पावतो. बहुपी ते संहित भासमानो न तक्करो होती नरो पम्मतो. गोपी व गावी गणयंग परेसं न भगवा सामयस होती. पुष्कळ संहिता जरी कोणी बोलत असला पण तो प्रमादी माणूस त्याप्रमाणे करीत चालत नसेल तर परक्याच्या गायी मोजणाऱ्या गुराख्याप्रमाणे तो श्रमण धर्माचा वाटेकरी होत नाही. अपंपीचे संहितं भासमानो धम्मच होती अनुधम्मचारी रागंच दोषंच पाय मोह सम्मप्पजानो सुविमुत्तचित्तो अनुपादियानो ईधं वा होरं वा सहभागवा सामयस होती. थोडी संहिता जरी कोणी बोलत असला पण धर्माचे तंतोतंत आचरण करतो, राग द्वेष आणि मोह ज्याने त्यागेले आहेत, चांगल्या ज्ञानाने जो सावध किंवा जागरूक राहतो त्याचे चित्त सुविमुक्त आहे. या लोकात व परलोकात ज्याला कशाचीच आसक्ती नाही तो श्रमण धर्माचा वाटेकरी होतो.